नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ फर्निचर आकाश बोलतोय. जसं तुम्ही बघितलं होतं, एक महिना नसेल आज आपण प्राईडवल सिटी जे की लोगाव मध्ये आहे त्यांचं एक 2 BHK घेतलं होतं. ऑल ओव्हरचं काम होतं, सगळं सगळं काम फायनल झालेलं आहे. तर तुम्हाला थोडक्यात एक छोटासा रिव्ह्यू दाखवतो मी, कसं कसं काय काय काम झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. हा आहे हॉल. हे हॉलमध्ये जर तुम्ही बघितलं तर आपण त्यांना एक दिलेलं आहे एल कॉर्नर सोफा, जो की लॉन्जर मध्ये येतो. आता जर तुम्ही म्हणाल तर ही साईज जर बघितली तुम्ही, तर त्या कोपऱ्यापासून हितपर्यंत धरली तर 8 फूट आहे. त्या कोपऱ्यापासून त्या गॅलरीच्या तिथपर्यंत धरली तर 8 फूट आहे. म्हणजे टोटल 8 बाय 8चा सोफा आहे. हा आपला ओनली सोफा आहे, फक्त लॉन्जर मध्ये. ठीक आहे. एक साईडला जर तुम्ही बसून असं बघितलं, असं बसलं, त्या साईडला तुम्ही स्पेशियस पाय ठेवून पण झोपू शकता आणि बाहेरचा व्ह्यू पण दिसेल तुम्हाला. जेणेकरून तुम्ही असं टीव्ही म्हणा, असं टीव्ही म्हणा बघू शकता. म्हणजे एक साईडला तुम्हाला रेस्टचं म्हणजे बेड टाईप येतं लॉन्जर मध्ये. एक साईडला तुम्हाला बसून मिळते, म्हणजे बसायला पण स्पेशियस चांगलं आहे. अशी जर साईज धरली आतली आत, ती जवळजवळ 2 फूट आहे. पूर्ण जर साईज धरली तर 3 फूट आहे बॅक रेस्टला धरून. ठीक आहे. ह्याच्या खाली जर खालच्या साईडला जर तुम्ही बघितलं, हे जे पाय वगैरेचे हे गोल्डन मध्ये दिलेले आहेत. आणि पूर्ण सोफा आपण ग्रे मध्ये दिलेला आहे. त्याला 4 असे पिलो दिलेले आहेत. पिलोची पण क्वालिटी तुम्ही बघू शकता की काय क्वालिटीचे दिलेले आहे. कपडे जर धरलं तर वेल्वेट मध्ये कपडा आहे, वेल्वेट मध्ये ग्रे कलरचा कपडा आहे, जो की तुम्ही बघू शकता. आता ह्याची जी साईज आहे 8 बाय 8, ह्याला हँडल जर तुम्ही बघितलं तर नॉर्मली लोक आपल्या नॉर्मल जे सोफ्यामध्ये येतात ते एक 8 ते 10 इंचचा हँडल येतो. पण आपण जो हँडल दिलेला आहे तो कमीत कमी आपण 8 इंचचा हँडल दिलेला आहे. जेणेकरून काय होतं, हा जो सोफा आहे सोफ्याला लुक चांगला येतो. तो सोफाचा तुम्ही रिव्ह्यू बघून घ्या. सोफा कसा आहे, मस्त असं ग्रे मध्ये एकदम असं मास्टरपीस म्हणतात त्याला, मास्टरपीस म्हणला जाईल की ग्रे मध्ये मास्टरपीस दिलेला आहे आपण. आणि त्याच्यामध्ये वुड बेस मध्ये आपण एक त्यांना टिपॉय दिलेला आहे, जो की तुम्ही बघू शकता. टिपॉय तर काय आपली इंस्टाच्या आयडीला पण आहे, टिपॉयचा धुमाकूळ. आता इथून तुम्ही तोच टिपॉय बघू शकता. ग्रे मध्ये ग्रेला ग्रे टिपॉय दिलेला आहे, बघू शकता इकडे ड्रावर मध्ये. हे बघा, ह्या साईडला त्यांना काहीतरी सिम्पल पाहिजे होतं. सिम्पल मध्ये त्यांना जास्त असं गजबज नको पाहिजे होतं, डिसेंट मध्ये पाहिजे होतं थोडंसं. तर आपण सिम्पल मध्ये बघितलं तर तुम्ही 2 ड्रॉवर दिलेले आहेत या साईडला. बघा, 2 ड्रॉवर दिलेले आहेत. या साईडला एक पट्टी आहे. मध्ये तुम्ही यांचा काहीतरी एक 52 इंची असा टीव्ही येणार, असा क्रॉस मध्ये 52 इंच असतात असा टीव्ही येणार आहे. तो पण ग्रे मध्ये केलेला, म्हणजे ऑल जर हॉल बघितलं तुम्ही तर पूर्ण पूर्ण आपण ग्रे मध्ये दिलेलं आहे. तुम्हाला अजून दाखवतो इकडे. आणि त्यांना आपण किचन दिलेलं आहे बनवून. किचन पण असं आहे की किचनला पण टोटल आपण ग्रे मध्ये केलेलं आहे. ग्रे मध्ये तुम्हाला दाखवतो, एक मिनिट. ऑनलाईन ओपन करतो. त्यांचं किचन, ते मला म्हणले की बाबा किचन करून द्या व्यवस्थित, आपल्याला काय असेल त्या ग्रे कलर मध्ये. त्यांना आपण ग्रे ग्रे कलर मध्ये करून दिलेलं आहे. आता जर तुम्ही ह्याची जर साईज बघाल, विड्थ जर बघाल तर ही अशी 4 फूट आहे. 4 फूट मध्ये आपण काय केलेलं आहे, 1 फुटामध्ये टोटल आपण ग्लास दिले, ग्लास डोर दिलेला आहे. ग्लास डोर म्हणजे वरती एक सिंगल नाही केलेलं आहे, डायरेक्ट डबल केलेलं आहे. म्हणजे वरचं वेगळं खालचं वेगळं. ठीक आहे. आता वरचं तुम्ही बघू शकता. ह्याच्यामध्ये तुम्हाला लाईट्स पण दिलेले आहेत. एक सिंगल कप्पा केलेला आहे, जो की तुम्ही मुवेबल आहे, जो की तुम्ही म्हणजे हलवू शकता. एखादी मोठी जर वस्तू असली की तुम्ही ते ऍडजस्टमेंट तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. या साईडला बघितलं तर त्यांना पण आपण मध्ये त्यांना सेल्फ दिलेला आहे, जो की प्लायवूडचा आहे. या साईडला तुम्ही तुम्हाला लाईट पण दिलेली आहे बघा. या साईडला एक वॉलड्रॉप आहे, सेम तोच वॉलड्रॉप आहे. या साईडला 4 डोर टाकलेले आहेत. हे बघा, सामान बघा. पब्लिक तुम्ही सामान बघा किती बसले, फक्त सामान बघा कसे आहे सामान, क्वालिटी. आणि हे सॉफ्ट डोर आहेत एकदम. हे बघा, एकदम सॉफ्ट डोर आहेत. तर ह्याची हाईट जर धरली तर तुम्ही 7 फूट केलेली आहे मी, अशी 4 फूट बाय 7 फूट. डीपला ह्याला दिलेलं आहे काहीतरी एक 17 18 18चं डीप आहे. या साईडला बघितलं तर आपण, हे तर ऑलरेडी त्यांना म्हणजे ह्यांच्याकडून आलं होतं, बिल्डर कडून दिलं होतं. फक्त आपण याला एक्सटेंड केलेलं आहे. एक्सटेंड मध्ये याचा खालचा कलर व्हाईट होता, आपण याला ग्रे मध्ये वरती गेलं बघू शकतो तुम्ही. बाकी सगळं ग्रे, हे साईडला खाली व्हाईट आहे. हे कंपनीकडून म्हणजे यांच्या बिल्डर कडून आलेले आहे. या साईडला बघितलं तर आपण
ग्लास डोअर बॉक्स दिलेले आहेत. आता हे काय साठी, तर ह्याच्यामध्ये तुम्ही शोपीसचं जे काय आहे ते तुम्ही ठेवू शकता. ठीक आहे, याला पण सॉफ्ट क्लोज आहेत. हे बघा, ही चिमणी, ह्या चिमणीच्या वरती पण आपण डोर दिलेला आहे. का दिलेलं आहे, कारण की जर दिलं नसतं तर हा जो स्पेस आहे, हा स्पेस खराब झाला असता, म्हणजे खराब दिसायला खराब दिसलं असतं. काय काय लोक देत नाहीत, पण आपण दिलेले ते पण सॉफ्ट क्लोज आहेत. या साईडला पण बघू शकता, याला आतमध्ये लाईट पण दिलेली आहे एलईडीची, याला पण सॉफ्ट क्लोज दिलेले आहेत. ठीक आहे, आता ह्याची जी हाईट बघितली तर ह्याची हाईट जी आहे ती 18 आहे. हाईटला 18 इंच आहे, आणि असं धरलं तर 8 फीट आहे. 8 फूट, 8 बाय 18 इंच जे आपण एक क्रॉकरीचा बॉक्स दिलेला आहे, जो की पूर्ण ग्लास डोर मध्ये आणि सॉफ्ट हिंजेस मध्ये. या साईडला बघितलं तुम्ही इकडे, हे तुम्ही बघितलं का? हे बघा, नॉर्मल लोक जे त्याला हे देतात, लाईटीला जे कंडक्टर देतात ते हलक्यामध्ये देतात, पण आपण जे दिलेलं ते मेटल मध्ये दिलेले आहे. ठीक आहे, वरच्या साईडला बघितलं तर आपण लॉफ्टला डोर दिलेले आहेत, पण ह्याला डबल डबल डोर पण करता आले असते, पण आपण सिंगल सिंगल डोर असे तीन पीस, तीन तीन डोर दिलेले बघा. ह्याला केलेले आपण हायड्रोलिक. हे बघा, ह्याला हायड्रोलिक आलेलं आहे, पण ह्याला काय काय लोक काय करतात, एकच हायड्रोलिक वापरतात. आपण दोन्ही साईडला दोन्ही वापरलेले आहेत, आणि दोन्ही साईडला दोन्ही वरती इंजिस वापरले, जेणेकरून काय होतं, ह्याची जी मजबूती आहे ती मजबूती टिकून राहते. कमीत कमी जवळ धरलं तर एक 8 10 10 एक वर्ष तर बघायला नको. ह्याला असं आपण चार, एक वरती दोन इंजिस दिलेले आहेत, खाली दोन हायड्रोलिक इंजिस दिलेले आहेत, हे बघू शकता. ठीक आहे, या साईडला बघितलं तर एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सहा डोर आपण ग्लासचे दिलेले आहेत. या साईडला बघितलं तर हे दोन डोर आहेत. बघू शकता तुम्ही इकडे, इथे त्यांचा एक बेडरूम आहे. या साईडला या दाखवतो तुम्हाला. या बेडरूम मध्ये काय केलेलं आपण, एक वॉलड्रॉप, एक लॉफ्ट, एक बेड आणि मॅट्रेस विथ पिलो, विथ तुम्हाला एक साईड बॉक्स दिलेला आहे. साईड बॉक्स त्यांच्या हिशोबाने बनवलेला आहे, जो त्यांना जसा पाहिजे तसा बनवलेला आहे. आणि इथे या, ह्या साईडला तुम्हाला वॉलड्रॉप दाखवतो. वॉलड्रॉप बघू शकता तुम्ही, असा ब्लू कलर मध्ये, लाईट ब्लू कलर मध्ये वॉलड्रॉप आहे. त्याला आपण गोल्डन स्लिपिंग दिलेली आहे, पुश लॉक दिलेले आहेत, सिल्वर कलरचे हँडल दिलेले आहेत. हे टोटल वुड बेसचं काम आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता ह्या साईडला असं 8 फूट, हाईटला 7 फूट असं वॉलड्रॉप आहे. वरती आपण 18 म्हणजे दीड दीड बाय 8 मध्ये आपण हे केलेलं आहे, त्याला लॉफ्ट दिलेले आहेत. तर तुम्हाला पहिल्यापासून दाखवतो इथं, ह्याचा एक कोपऱ्याचा डोर ओपन करून दाखवतो, लाईट्स ओपन करून दाखवतो. एक मिनिट, हे बघा. तर ह्या ठिकाणी बघितलं तर मला एक कंपार्टमेंट उघडायचं आहे, तर दोन कंपार्टमेंट माझे लॉक आहे. ठीक आहे, या साईडला जर धरलं तर ह्याच्या मागं हे बघा. ठीक आहे, एकच मिनिट दाखवतो तुम्हाला. या साईडला जर बघितलं तर तुम्हाला लॉकर दिलेलं आहे, पण लॉकर तुम्हाला इथं दिसत नाहीये. ह्याच्या पुढे तुम्हाला बांगडे रॉड दिलेले आहेत, दोन बांगडे रॉड आहेत. त्याच्या बॅक साईडला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लॉकर आहे. ठीक आहे, त्याला पण तुम्हाला एक लॉकला चावी दिलेली आहे, चांगला क्वालिटीचा लॉक आहे. लॉकची चावी पण बघू शकता, एकदम चांगल्या क्वालिटीची आहे. ठीक आहे, हे असं झालं म्हणजे एक तुमचं कपडे ठेवायला, खाली तुमचं कॅश वगैरे ठेवायला, पुढं बांगडी वगैरे ठेवायला. या साईडला तुम्ही लेडीजचं जे काही सामान असतं ते, म्हणजे म्हणजे तुमचे पावडर वगैरे झाले ते तुम्ही या साईडला ठेवू शकता. खालच्या साईडला जर तुम्ही या साईडला एक नजर गेली तुमची, तुम्हाला दाखवतो. हे बघा, या साईडला एक फाईल लॉकर आहे. फाईल लॉकर म्हणजे काय, जेणेकरून तुमचे जे काही कागदपत्र आहेत, घराचे कागदपत्र आहेत, किंवा एनी कुठलेही कागदपत्र असू द्या, जे काही तुमचे महत्वाचे डॉक्युमेंट आहेत ते तुम्ही ठेवू शकता. याला पण आपण एक लॉक दिलेला आहे, जो की तुम्ही लॉक केलं की ते उघडायचा संबंध येत नाही. ठीक आहे, हे बघा. आता मी हा एक कंपार्टमेंट बंद करत आहे. ठीक आहे, हा एक माझा कंपार्टमेंट बंद झाला, तर मधला कंपार्टमेंट मी उघडला. तर मधल्या कंपार्टमेंट मध्ये जर तुम्ही बघू शकता की मधल्या कंपार्टमेंट ही जी साईज आहे जवळजवळ मी अडीच अडीच दिलेली आहे. ठीक आहे, अडीच अडीच, सव्वा दोन फुटाची एक साईज आहे, हाईटला 7 फूट आहे. ह्या साईडला जर तुम्ही बघू शकता, एक, दोन, तीन, चार, चार असे आपण हे दिलेले आहेत, कंपार्टमेंट केलेले आहेत. आणि वरती तुम्हाला हँगर दिलेले आहे, म्हणजे कपडे वगैरे टाकायला. म्हणजे सांगतो तुम्हाला का, आता तुम्ही म्हणाल दादा बाबा इथं एक तुम्हाला हे दिले, सेल्फ दिलेलं आहे, आणि वरती तुम्ही हँगर दिलेलं आहे, एवढ्या जागेमध्ये बसू शकत नाही. तर हे जे आहे हे मुव्हेबल आहे. जर तुमचे इस्त्रीचे कपडे वगैरे असतील तर तुम्ही हँगर टाकून अडकू शकता. हे पण मुव्हेबल आहे, हे पण मुव्हेबल आहे.
नाही हे फिक्स आहे. त्याच्या खाली आहे हे फाईल लॉकर दिलेलं आहे, सेम ॲज इट इज. जो त्या ह्याच्या कंपार्टमेंट मध्ये दिलेला आहे तो आपण एक्सटेंड केलेला आहे. जर जास्त कागदपत्र असतील तर मोठं कपाट आहे, त्याच्यामुळे आपण तिथे एक सेपरेट दिलेलं आहे कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार. ठीक आहे. आता मी हे सेकंड डोअर बंद केलेलं म्हणजे सेकंड कंपार्टमेंट असं या ठिकाणी बंद झालेलं आहे. पुढे जर तुम्ही बघू शकता, हे बघा, या साईडला जर तुम्ही बघितलं तर डबल ड्रॉवर दिलेले आहेत, चार खाली चार खाणे दिलेले आहेत. चार खाण्यामध्ये ही पण जे दोन आहेत हे पण मुवेबल आहेत. ठीक आहे. या साईडला जर तुम्ही बघितलं मंडळी तर या साईडला पण आपण त्यांना एक कपड्याचा हँगर दिलेला आहे, हँगर पाईप. या साईडला दोन ड्रॉवर आहेत, दोन ड्रॉवर दोनचे दोन लॉक आहेत. तर असं हे कंपार्टमेंटचं कबट आहे, 1 2 3, जवळजवळ असा 8 फूट हाईटला 7 फूट आहे. ठीक आहे. आणि वरती आपण 1.5 फुटामध्ये वॉलड्रॉप कव्हर केलेला आहे. वॉलड्रॉप पण आपलं तुम्ही लॉफ्ट पण बघू शकता. हे बघा, लॉफ्ट मध्ये पण स्पेस एवढा आहे की बरचसं सामान राहू शकतं. डीपला 2 फूट आहे, बरचसं सामान राहू शकतं, बरचसं. असं नाही की काय राहणार नाही. वरती जर तुम्ही ठेवलं तर ते बरचसं सामान राहू शकतं. ठीक आहे. आता या साईडला या, तुम्हाला दाखवलं. या साईडला सेम कलर मध्ये सेम डिझाईन मध्ये आपण त्यांना एक बेड दिलेला आहे. बेड म्हणजे काय आहे, असा किंग साईज बेड येतो. ह्याच्यामध्ये दोन साईज येतात, किंग येते आणि क्वीन येते. आपण त्यांना किंग साईज मध्ये दिलेला आहे. हाय असा लेंथला 6 बाय 6.5 म्हणजे किंग साईज बेड आहे. त्याच्यावर त्यांना मॅट्रेस पण दिलेले आहे. मॅट्रेसची क्वालिटी पण तुम्ही बघू शकताय. बघा, मॅट्रेसची तुम्ही क्वालिटी बघू शकता. मॅट्रेसला त्यांना जवळजवळ 5 वर्षाची वॉरंटी. फ्लेक्झिकोची मॅट्रेस आहे. कुठली? फ्लेक्झिकोची मॅट्रेस आहे. हे मॅट्रेसला 5 वर्षाची वॉरंटी आहे. आणि ह्याच्या सगळ्या प्लायला आपण 15 वर्षाची वॉरंटी देतोय. कीड किडका भुस्सा वाळवी काही लागलं तरी रिपेअर किंवा रिप्लेसमेंट करून मिळेल तुम्हाला. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता बेडला आपण गोल्डन पट्टी पण दिलेली आहे. सेम डिझाईन सेम बेड, ब्लू मध्ये सेम कलर, सेम बेडचा पण कलर, गोल्डन स्ट्रिपची पट्टी दिलेली आहे. ठीक आहे. त्याला असे दोन पिलो दिलेले आहेत. पिलोची पण क्वालिटी तुम्ही बघू शकता. ठीक आहे. या साईडला बघितलं तर या साईडला साईड बॉक्स दिलेला आहे, त्यांनी काही सामान ठेवलेलं नाही. हे बघा, साईड बॉक्सला पण दोन कप्पे दिलेले आहेत आपण. ठीक आहे. आणि एक बाहेर हँडल दिलेलं आहे. तर असा हा एक म्हणजे 2 बेडरूम आहेत, तसा हा असा त्यांचा एक बेडरूम आहे. जो की आपण बेडरूम क्लिअर केलेला आहे. बॅक साईडचा कलर बघू शकता, याची बॅक साईडची स्ट्रीप पट्टी बघू शकता. एकदम डिसेंट लुक मध्ये केलेले आहे मित्रांनो, एकदम डिसेंट लुक मध्ये केलेले आहे, तुम्ही बघू शकता. ठीक आहे. या साईडला त्यांना आपण सिंगल मध्ये एक मिरर लावून दिलेला आहे, जो की तुम्ही बघू शकता. सिंगल मध्ये मिरर आहे हा. ठीक आहे. मिररची थिकनेस आहे जवळजवळ 6 mm. 6 mm मध्ये काय केलेलं आपण, 1 2 3 4 4 स्क्रू मारलेले आहेत, त्याला वॉल माउंट केलेले आहे आपण. ठीक आहे. ह्याची साईज आहे 20 इंच, हाईटला आहे 65, म्हणजे जवळजवळ 5.25 साडेपाच बाय 2 फूट पकडा. 20 इंच, 24 ला 2 फूट बसतं, 4 इंच कमी, 2 फुटाला 4 इंच कमी. तर असं आपण एक त्यांना मिरर दिलेलं आहे या ठिकाणी. तर बघू शकता इथं दुसरा पण बेडरूम आहे यांचा, जो काय चिल्ड्रन बेडरूम. या इथं दाखवतो मला चिल्ड्रन बेडरूम मध्ये. चिल्ड्रन बेडरूम मध्ये आपण काय केलेलं आहे, लॉफ्ट आहे ना, लॉफ्ट आपला लॉफ्ट आणि स्लायडिंग हे साईज छोटे दिलेली आहे. जवळ जे 6 बाय 6.5 दिलेलं आहे स्लायडिंग, आणि 2 बाय 6चा आपण लॉफ्ट दिलेला आहे. या साईडला जर बघितलं फक्त बेडरूम आपण बेड आपण मोठा दिलेला आहे, जे की क्वीन साईज पाहिजे आपण किंग साईज दिलेला आहे 6 बाय 6.5चा. सेम कलर आहे जो तुम्ही पहिल्या बेडरूम मध्ये बघितला ना, डिझाईन सेम आहे, फक्त कलर चेंज आहे. त्याचा आहे ब्लूबेरी आणि याचा आहे ग्रे मध्ये, डार्क ग्रे मध्ये याचा. पण डिझाईन सेम आहे. दोघांना आपण गोल्डन पट्टी केलेली आहे, त्यालाही केली होती यालाही केलेली आहे, फक्त कलर चेंज मध्ये आहे. तुम्ही बघू शकता मॅट्रेसची पण क्वालिटी तुम्ही बघू शकता, याच्यावरून तुम्हाला दाब देऊन कळत असेल. हे बघा, मॅट्रेसची क्वालिटी बघा. म्हणजे असं नाहीये की ओनली फक्त हिटलॉन मध्ये आहे, हिटलॉन मध्ये नाहीये. हे फोमिंग मध्ये पीयू फोम येतं मॅट्रेसला, पीयू फोम प्लस बॉन्ड येतो, ज्याच्याकडून तुमची जी पाठ वगैरे दुखायची असते ती दुखत नाहीये. एकदम म्हणजे कम्फर्टेबल होऊन जातं. ठीक आहे. ह्या साईडला जर तुम्ही वॉलड्रॉप बघितला तर 2 डोअर मध्ये येतो. जो आपण पहिला बघितला तो आता 3 डोअर मध्ये. बॅक साईडला जर बघा तुम्ही, तो येतो 3 डोअर मध्ये. हा आपला आहे 2 डोअर मध्ये. का? कारण की साईज साईज याची कॉम्पॅक्ट आहे, म्हणजे साईज छोटी आहे याची. ठीक आहे. आणि बेडरूमच छोटा आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण ही साईज छोटी घेतलेली आहे.
या साईडला बघितलं तुम्ही तर सेम ॲज इट इज कंपार्टमेंट आहे, फक्त त्याची साईज आहे 2.5, त्याची होती 2, 2.25 होती, याची 2.5 आहे. ठीक आहे, 2.5 ते 2.25 पकडा ह्याची होईल. ह्या साईडला बघितलं तर तुमचं बँगल ठेवायला आलेलं आहे, आणि या साईडला बघितलं की तुमचं लॉकर आलेलं आहे, जो की कॅश पेमेंट जे काय तुमचं गोल्ड सिल्वर वगैरे आहे ते तुम्ही ठेवू शकता. या साईडला तुम्हाला हँगर दिलेला आहे, जे की तुमचे इस्त्रीचे कपडे जे असतील ते तुम्ही ठेवू शकता. ठीक आहे, या साईडला तुम्हाला छोटंसं कप्पा दिलेला आहे. या साईडला सेम ॲज इट इज केलेलं आहे. वरती बघा, आता तुम्ही इथं जर बघितलं, इथं पूर्ण वरती कपडे आहेत. ठीक आहे, कोणाला कळत नाही की खाली काय. या साईडला जर तुम्ही बघितलं तर फाईल लॉकर आहे, म्हणजे वरती तुमचे कपडेही ठेवू शकता आणि खाली तुमचे फाईल लॉकर आहे. ठीक आहे, असा एक तुमचा पूर्ण कंपार्टमेंट आहे. आता हा मी डोर बंद केला. या साईडला तर तुम्ही बघू शकता, लॉकची क्वालिटी पण चांगली आहे, पुश लॉक मध्ये आहे. ठीक आहे, आता ह्या साईडला बघितलं तर एक साईडला आपण इनर मिरर दिलेला आहे, जेणेकरून याला आरसा असा वेगळा आपण त्या जो बेडरूमला दिलाय त्या बेडरूमला कसं होतं, साईज जरा म्हणजे बेडरूमची साईज जरा मोठी होती. हा बेडरूम जरा कॉम्पॅक्ट आहे, म्हणजे चिल्ड्रनसाठी आहे. तर ह्यासाठी आपण थोडंसं कॉम्पॅक्ट मध्ये बनवलेलं आहे. बनवलेलं म्हणजे काय, 6 बाय 6.5 मध्ये आपण काय केलेलं आहे, ह्यासाठी इनर इनर मिरर दिलेलं आहे, जेणेकरून छोट्याशा जागेत म्हणजे डबल काम होणार आपले. तर बाकीचं पलीकडे तुम्ही बघू शकता, हे ताईंचं कपाट आहे लेडीजचं. तर तुम्ही बघू शकता, यांना आपण ठेवायला हँगर दिलेला आहे, हँगर पाईप. इथं 2 ड्रावर दिलेले आहेत, खाली 4 खाने दिलेले आहेत. यांच्या साड्या पण बघा कशा बसल्यात, एकदम प्रॉपर मध्ये बसवलेत. खाली बघा ह्यांनी व्यवस्थित त्यांचे जे 4 कप्प्याचा पुरेपूर वापर केलेला आहे बघा. या साईडला पण बघा तुम्ही, पर्स वगैरे ठेवलेली आहे. हे जर ठेवलं तर बॅक साईडला फुटून फ्रंट साईडला काही दिसत नाहीये. ठीक आहे, ह्या साईडला बघा, असं 6 हाईटला 6.5 दिलेलं आहे. वरती 2 फुटाचा लॉफ्ट घेतलेला आहे आपण. लॉफ्ट पण तुम्ही बघू शकता, त्या लॉफ्ट मध्ये पण यांनी काय काय घेतलेलं बघा. अक्षरशः यांनी सुटकेस आणि साड्या ठेवलेलं आहे, म्हणजे एवढं मजबूत आहे. आणि मजबूत आपण बनवलेलं आहे, वूड बेस मध्ये आहे पण मजबूत आहे. ह्याला प्लायला 15 वर्षाची वॉरंटी गॅरंटी, कीड किडका भुस्सा वळवी काही लागणार नाहीये. तर तुम्ही बघू शकता, असे आपण लॉफ्ट दिलेले आहेत. लॉफ्ट मध्ये याला 1 आणि 2 खाने आहेत, 4 डोर आहेत. एकदा तुम्ही ओव्हरव्ह्यू बघून घ्या. ठीक आहे, असंच ह्या पद्धतीने जर तुम्ही बेड बघितलं तर बेडला आपण ट्रॉली बेड दिलेला आहे, ट्रॉली सिस्टीम आहे. जागा कॉम्पॅक्ट आहे, वरच्यावर करू शकता. नाही जर करता आलं तर तुम्ही आतमध्ये ठेवून, ही तुमची 1.5 फुटाची जागा आहे, तुमची येणं जाणं होऊ शकतं. ठीक आहे, ह्या साईडला तुम्ही हाईटला मला बोलले दादा की जरा हाईटला मला साईड बॉक्स पाहिजे, जरा विडथला कमी असेल तर चाललं, पण हाईटला मला पाहिजे, जेणेकरून त्यांच्या हिशोबाने त्यांचा हाईटला बसून घेतलेले आणि प्रॉपर बसलेले. वर साईडला तुम्ही पीओपी म्हणून बघू शकता, पीओपीला 2 लाईट दिलेले आहेत, हेही बघू शकता. या साईडला आपण एक असा पिस्ता कलर दिलेला आहे, जो की तुम्ही बघू शकता फक्त या वॉलला. बाहेर तुम्ही जर पीओपी वगैरे बघितलेलं असेल, तुम्हाला दाखवतो एकदा कसं कसं काय काय काम करायचं. धन्यवाद.